त्या ठिकाणी असणारे उपक्रम, त्याच्यापासून मिळणारी ज्ञानाची शिदोरी आणि सर्वात महत्वाचं आयुष्यामध्ये संस्कार जे असतात, खऱ्या अर्थानं शिक्षण व्यवस्थेमधून संस्काराचं बीज रोवलं पाहिजे आणि ते मी अनुभवलेलं आहे. आणि आजच्या कार्यक्रमासाठी कोर्टी गावामधून उपस्थित असलेले माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मातांनो, खरं पाहिलं तर राज सरांनी सांगितलं, गेल्या अनेक वर्षांपासून, म्हणजे तुम्हाला वाटेल की मी जवळजवळ 37 वर्ष झाली, मला 37 वर्ष झाली की पाणी आणि मातीचं व्यवस्थापन या विषयामध्ये संशोधन, विस्तार, विकास आणि प्रशिक्षणाचं कार्य करण्याची संधी मी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये प्रिन्सिपल सायंटिस्ट म्हणजे प्रमुख शास्त्रज्ञ आणि कृषी अभियांत्रिकी विभागाचा प्रमुख म्हणून मी काम केलं 28 वर्ष. मांजरीला ही संस्था आहे. त्याच्यानंतर गेल्या 9 वर्षापासून मी नेटाफिम इरिगेशन या जगातल्या 1 नंबरच्या ठिबक सिंचन कंपनीमध्ये. आणि मानची परिस्थिती तुमच्यासारखीच आहे, पाण्याचं अति दुर्भिक्ष आहे. पण मला नेहमी असं वाटतं, म्हणजे संस्कार वर्गाच्या निमित्तानं आपलं जो इथं शिबिर चालू आहे, मलाही नेहमी असं वाटतं की ग्रामीण भागामध्ये जिथे संघर्ष आहे, जिथे पाण्याचं अति दुर्भिक्ष आहे, शेती हे तुमच्या माझ्या उपजीविकेचं साधन आहे. शेती हा उद्योग, शेती हा व्यवसाय, शेती हा धंदा आणि शेती हे जर माझ्या प्रगतीचं साधन असेल तर आहे या परिस्थितीमधून मार्ग काढण्याशिवाय पर्याय नाही. मित्रांनो, मला बऱ्याच वेळा वाटतं की जिथे दुष्काळी परिस्थिती असते त्या ठिकाणी पाण्याची कमी असते, पण ज्या भागात पाणी कमी आहे राग सर, तिथल्या शेतकऱ्यामध्ये भयंकर पाणी असतं. आपण म्हणतो ना ह्याच्यातले पाणी आहे. कारण असामान्यत्व नेहमी अतिसामान्याच्या घरी जन्माला येतं, हा इतिहास आहे. क्रांती कमी ज्या वेळेला पडतं त्याच वेळेला घडते, हाही इतिहास आहे. आणि म्हणून मित्रांनो सांगतो की आपण ज्या पद्धतीनं शेती करतो त्याच्यामध्ये हळूहळू आपल्याला शक्य होईल तशी आधुनिक तंत्रज्ञानाची कास आपण धरली पाहिजे. आपल्या विचारामध्ये बदल केला पाहिजे. एकदा विचार जर बदलले तर कृती बदलते आणि कृती बदलल्यानंतर त्याचे परिणाम बदलतात किंवा निष्कर्ष बदलतात आणि तिथून खऱ्या अर्थानं प्रगतीला सुरुवात होते. कसं झालं की मोठेपणाचं माप हे जवळ पैसा झालं आणि पैसा असेल तो माणूस मोठा असं ज्या वेळेला परिणाम झालं त्यावेळेला खऱ्या अर्थानं ज्ञान ही जी बाब आहे ती पाठीमागे पडली अशी मला वाटतं. मी आता सरपंच त्यांच्या मिसेस आहेत, पण त्यांच्या चर्चा करतो तो ते सुद्धा सिव्हिल इंजिनियर आहेत. मला आनंद वाटला, कारण मी सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये एमटेक केलेलं, मी खरगपूरहून केलं, त्यांनी बीटेक केलेला नांदेडवरून. मला आनंद वाटला, ते डेप्युटी इंजिनियर म्हणून काम करतात शासनामध्ये. मित्रांनो, मला या ठिकाणी सांगायचं आहे, आजचा जो विषय जो आहे तो अतिशय जिव्हाळ्याचा विषय. माती आणि पाण्याचं नियोजन, माती आणि पाण्याचं व्यवस्थापन, माती आणि पाण्याचं व्यवस्थापन करत असताना वापरण्याचं तंत्रज्ञान. बच्चे लोक, हे बघा जरा शांत बसा. मी आल्यानेच म्हटलं, अशी बाळा असताना ना गावामध्ये कार्यक्रम व्हायचे त्याला आम्ही सुद्धा छोटे छोटे असंच पुढे बसायचो. मला तेही दिवस आठवले. मी म्हटलं पुन्हा तरी माझ्या अधिकाऱ्यांना. तर मित्रांनो, मला सांगायचं असं की शेतीच्या बाबतीमध्ये पाणी आणि माती हा आपला अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. पाणी तर पाण्याला आपण जीवन म्हणतो. जल है तो कल है. पाण्याशिवाय माणूस जगूच शकत नाही. म्हणजे मला वापरायचं पाणी असेल, पिण्याचं पाणी असेल, शेतीचं पाणी असेल, तर पाणी हा तुमच्या माझ्या दृष्टिकोनातून अतिशय जवळचा विषय आहे. आणि महाराष्ट्राची जर परिस्थिती पाहिली आपण, तर थोडंसं आपल्याला माहिती असलं पाहिजे, महाराष्ट्राचं भौगोलिक क्षेत्र 307 लाख हेक्टर आहे. त्या 307 लाख हेक्टर वरती 225 लाख हेक्टर क्षेत्रावरती आपण पिकं घेतो. मग ते खरीपातली पिकं असतील, रबी मधली पिकं असतील, बागायती पिकं असतील, फळझाडं असतील
अशी वेगवेगळी पिकं आपण 225 लाख हेक्टर क्षेत्रावरती घेतो. मित्रांनो, मला या ठिकाणी नमूद करायचं असं, 1 मे 1960 साली महाराष्ट्राची स्थापना झाली. त्याच्यानंतर गेल्या अनेक वर्षांमध्ये सिंचन व्यवस्थेवरती हजारो कोटी रुपये खर्च झाले, तरी सुद्धा आपल्याला जिथे पाहिजे तिथे पाणी पोहोचलेलं नाही. मी बऱ्याच वेळा विनोदानं म्हणतो की पाणी कुठे पळतं, तो विनोदाचा भाग सोडा, पण थोडस खरं या, पाणी शक्यतो पुढाऱ्यांच्या मागे पळतं अशी परिस्थिती आहे. जिथं पुढारी पॉवरफुल होते त्या ठिकाणी धरणं झाली, त्या ठिकाणी कॅनल झालाय, त्या ठिकाणी लिफ्ट इरिगेशन स्कीम झाल्या आणि बऱ्याच अंतरावरती आणून सुद्धा पाणी त्या ठिकाणी पोहोचवण्याची व्यवस्था झाली. मी खटाव आणि मानमध्ये सुद्धा हेच म्हणतो. रागसाहेब आश्चर्य वाटले, कृष्णेच्या काठाला तिथनं निघालो तर 43 किलोमीटर माझं गाव आहे, 35 मिनिटांमध्ये मी गावात पोहोचतो. राजापूर कारखान्याच्या परिसरामध्ये इस्लामपूर, वाळवा, पलूस या भागामध्ये पाणी आहे. पाण्यामुळे त्यांची शेतं खराब झाली, खारवट झाली, चोपण झाली, नापीक झाली आणि सलग मी अर्ध्या पाऊण तासामध्ये गावाला पोहोचतो. माझ्या गावाला पिण्याची परिस्थिती, पाण्याची भयंकर कठीण आहे. हे सगळं का झालं हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मित्रांनो, परिस्थिती ज्या वेळेला आपल्या विरुद्ध असते त्यावेळेला परिस्थितीला सामोरं जाऊन त्याच्यामध्ये विजय मिळवणं हे तुमचं माझं काम आहे. आजचा जो विषय आहे त्याच्यामध्ये माती म्हणजे जमिनीचं व्यवस्थापन. माती म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की माती म्हणजे ती माग काळी आई आपण जिला म्हणतो. लक्षात घ्या, माती म्हणजे ती माग काळी आई आपण जिला म्हणतो. आम्ही नेहमी उदाहरण देतो, इथं माय मौले आहेत आपल्या. आई सदृढ असेल, आईचं आरोग्य उत्तम असेल, आईची प्रकृती चांगली असेल तर आणि तरच होणारं बाळ हे गोंडस होतं, बाळसेदार होतं. हे जसं खरं आहे त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतो, आपली जमीन, आपली ती माती जी काळी आई आपण ज्याला म्हणतो, ती जर सुपीक असेल, ती उत्पादनक्षम असेल, तिचा पोत चांगला असेल, तिचा मजदूर चांगला असेल, त्या जमिनीची खोली चांगली असेल, त्या जमिनीची पाणी शोषून घेण्याची क्षमता चांगली असेल, त्या जमिनीमध्ये अन्नद्रव्याचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये असेल आणि नुसतं असून नाहीये, ते अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध करून देण्याची क्षमता जोपर्यंत चांगली असत नाही तोपर्यंत आपण दिसतं त्याला माती म्हणतो, ती माती पिकाच्या वाढीच्या उपयोगाची नसते. जमिनीचा साकल्याने विचार केला, शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर जमिनीचे प्रामुख्याने 3 सुपीकता आहेत. एक म्हणजे भौतिक सुपीकता, दुसरी जैविक सुपीकता आणि तिसरी रासायनिक सुपीकता. मित्रांनो, भौतिक सुपीकता म्हणजे काय? भौतिक सुपीकता म्हणजे जमीन, मातीच्या कणांची जडणघडण, त्या जमिनीमध्ये असणारं सेंद्रिय कर्वाचं प्रमाण. सेंद्रिय कर्व ही गोष्ट आहे ही अतिशय महत्वाची आहे. शेतकरी बंधूंनो, ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की जमीन म्हणजे माती, ती माती जिवंत असते. त्या जिवंत मातीमध्ये एक मातीचा कण घेतला आणि तो सूक्ष्म दर्शिकेखाली पाहिला तर हजारो कोटी जीवाणू असतात आणि ते जीवाणू, उपकारक जीवाणूंची संख्या जमिनीमध्ये जास्त असते. आता शेती पूर्वी परंपरागत आपण पद्धतीने करत आलो. माझं पहिल्यापासून मत आहे की शेतीमध्ये आधुनिकता यायला कालावधी लागतो, तर कारण बरीच आहे, पण एक रागसाहेब आमच्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून प्रामुख्यानं कारण आहे. शेती आम्ही परंपरागत पद्धतीने का करतो? एक लक्षात घ्या, मी इथून सांगतो म्हणजे मी तुमच्यापेक्षा वेगळा नाहीये. माझ्या घरी जमीन आहे. मी आजच गावाला गेलो होतो कोल्हापूरवरून येताना. माझं गाव खटाव तालुक्यात मायनीच्या शेजारी विकेळ नावाचं गाव आहे. मी दुपारी 2 तास तिथे होतो. माझं म्हणणं की मी विचार करतो याच्यावरती, त्यावेळेला विचार केल्यानंतर राग सर मला एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते, हल्ली शेती कोण करत? मी माझ्या घरचं उदाहरण सांगतो मित्रांनो, तुम्हाला पटेल. आम्ही 4 जण भाऊ आहे, मी मोठा आहे. आम्हाला 2 बहिणी म्हणजे 6 मुलं आम्ही आहोत. माझ्या घरातलं उदाहरण. मी शिकलो, नोकरीला लागलो, बरं झालं, पुण्यामध्ये स्थायिक झालं, माझं लग्न झालं, वडील म्हटले ठीक आहे बरं, चांगलं झालं. दुसरा भाऊ माझा MSc झाला, MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री झाला. तो हिंदुस्तान अँटीबायोटिक्स मध्ये पुण्याला नोकरीला लागला.
वडील म्हणे याचंही चांगलं झालं. त्याच्यानंतर माझा 3 नंबरचा जो भाऊ आहे त्याला मी तात्या म्हणतो, आवाजावर बोलवतो. तो 3 नंबरचा भाऊ रागसर असा की तो 10वीला बसला, तो इंग्रजी विषयात नापास झाला मार्च मध्ये. तो परत ऑक्टोबरला बसला, परत नापास झाला. असं 2-3 वर्ष मार्च ऑक्टोबर वारी केल्यानंतर हे काय साहेब पास झालेच नाही. मग आमचे वडील, मलाही 18 एकर जमीन आहे, माझे वडील म्हणले आता तुम्ही काही पासच होत नाही तर तुम्ही काय करा, शेती व्हा. 4थ्या नंबरचा भाऊ आहे माझा, तो MSc झाला, तोही पुण्यामध्ये नोकरीला लागला, आता तो हैदराबादला आहे. तर अशा आम्ही 3 भाऊ शिकलो, आम्ही नोकरीला लागलो, आणि जो भाऊ शिकला नाही तो शेती करतो. साधारणपणे परिस्थिती आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये अशी आहे की जो माणूस दुसरं काही करू शकला नाही तो शेती पाहतो. ही भूमिका जर असेल, आणि शेती माणूस का करतो आणखीन एक दुसरं कारण आहे. शेती पंजोबाची होती, शेती आजोबाची होती, शेती वडिलांची होती, आणि पिढी जात आपल्याकडे 7 बारा आपल्या नावावर झालेला. इथं बसलेल्यापैकी एक शेतकरी मला असा दाखवा की ज्याने 10 एकर स्वतःच्या हिमतीवरती शेती विकत घेतली आणि तो शेती व्यवसाय किंवा उद्योग म्हणून करतो. नाही करत मित्रांनो. याचं कारण असं आहे की साधी पानटपरी टाकायची म्हणजे त्याला भांडवल घालावं लागतं, 5-50 हजार रुपये खोकं बनवावं लागतं. 1 रुपयाचं भांडवल ना करता आपल्याला आयती मिळालेली शेती आहे म्हणून त्याची जाणीव सुद्धा त्या करणाऱ्या माणसाला कमी आहे, हेही माझं स्पष्ट आहे. माझ्या शेतीच्या बाबतीमध्ये काही मूलभूत बदल आपण करण्याचा विचार केला पाहिजे. आता मी सांगितलं की जमिनीच्या बाबतीमध्ये आपल्याला सेंद्रिय सुपीकता, भौतिक सुपीकता, सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जर आपल्याला पिकावर शेतामध्ये वाढवायचं असेल तर आपल्याला सेंद्रिय खतांचा वापर केला पाहिजे. आता सेंद्रिय खतामध्ये सगळ्यात चांगलं खत शेणखत. पण शेणखताची काय परिस्थिती आहे, आम्ही एकत्र राहायचो. आमचा देशमुखांचा मोठा वाडा होता, बारदाना म्हणायचे आमच्याकडे, भरपूर चुलते होते. म्हणजे परिस्थिती अशी होती आमच्या घरी, राग सर, आम्ही आमच्या घरी चुलत्या वगैरे होता ना, त्यांना यमो आहे, गंगो आहे, फुलाय, लिलाय असं म्हणायचो. आम्हाला कळत नाही, कळत होईपर्यंत आम्हाला नक्की कळतच नव्हतं आमची आई कुठली आहे. पूर्वी चांगला शेतकरी गावात कुणाला म्हणायचे, ज्याच्या गोट्यामध्ये घरातल्या माणसापेक्षा जास्त जनावर असायची त्याला चांगला शेतकरी म्हणायचे. मला आठवतंय आमच्याकडे 2-4 बैल होती, गायी होत्या, म्हशी होत्या, रेडकं होती, कालवडी होत्या, घोंड होती. हे सगळं ज्यावेळेला होतं त्याला भरपूर प्रमाणामध्ये शेणखत उपलब्ध व्हायचं. उकिरडे भरलेले असायचे, उन्हाळ्यामध्ये ते उकिरडे उपसायचे, शेतामध्ये ढिगोळी करायची, आणि पाण्याची पहिली सर आली पावसाची की ते ढिगोळी बिस्कुटून द्यायची, आणि नंतर मग बाकीचा कारभार करायचा. अशी परिस्थिती. आज शेणखत कमी झालेलं आहे, जनावरच राहिली नाही. जनावर सांभाळणं भयंकर कठीण झालंय. मग शेणखत नाही आहे, गांडूळ खत नाही आहे, कंपोस्ट खत नाही आहे. पण एक मित्रांनो सांगतो, शेतामध्ये असणारा काळी कचरा जे काही निघत असतात ते सगळं जर एका खड्ड्यामध्ये टाकलं आणि त्याच्यामध्ये कुजवणारे जीवाणू टाकले आणि त्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्ये टाकली, फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, आणि ते जरी तुम्ही ढिगावर ढीग जरी करत बसला तर 3-4 महिन्यामध्ये अतिशय चांगलं खत आपल्या शेतामध्ये तयार होतं. तुझा हे तुझं पाशी परी जागा चुकवायची. शेतातलं गवत सुद्धा बाहेर नाही काढलं पाहिजे, शेतातलं गवत सुद्धा टाका. आपल्याला एक विचार केला पाहिजे, माझी जमीन अरे मातीच्या कणांची जडणघडण द्राक्षाच्या घरासारखी असली पाहिजे. मण्याला मणी चिकटला असतो, 2 महिन्यामध्ये पोकळी पाहिजे. शेतामध्ये पाऊल टाकल्यानंतर ते टिचभर, इथभर, फुटभर खाली गेलं पाहिजे, गालीच्या सारखं पाहिजे. मी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये काम करत असताना भूषभूषण पुरस्काराने शेतकऱ्यांचा, हंगामने जास्तीत जास्त उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचा यथोचित गौरव आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार आणि त्या काळामध्ये असणारे मुख्यमंत्री, म्हणजे आता एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यावेळेला पूर्वी आणखी वेगळे असायचे, तर त्यांच्या हस्ते सहकुटुंब सहपरिवार आम्ही सत्कार करतो, गौरव करतो. असे जे शेतकऱ्याचं उदाहरण सांगतो. एक पोपटराव हंडे नावाचे शेतकरी, भिग्न कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये हंडेवाडी नावाचं गाव आहे. मग आमच्याकडे आम्ही बिहारमध्ये कारखान्यांना अशा मार्गदर्शन करायला जायचो. मग तिथलं एक पथक आलं होतं, पदाधिकारी आले होते.
आणि त्यांच्याकडे उत्पादन फार कमी निघतं बिहारमध्ये. तर महाराष्ट्रामध्ये आम्ही हे ऊसभूषण पुरस्कार शेतकऱ्याला मिळाला होता. त्या शेतकऱ्याचं 771 जातीचं 1997 ची गोष्ट आहे. 771 या जातीचं 113 टनाचं उत्पादन निघालं होतं आणि त्यांना आम्ही राज्यामध्ये पुरस्कार दिला. म्हणजे पदाधिकारी आल्यानंतर मी त्यांना त्याच्या शेतावरती घेऊन गेलो, त्यांना दाखवायला ऊस कसा असतो. गेल्यानंतर आम्ही बघितलं की इतरांचे ऊस आणि या शेतकऱ्यांचा ऊस हे फारच फरक होता. मी त्यांना विचारलं, म्हणलं दादा इतरांच्या शेतामध्ये आणि तुमच्या शेतामध्ये एवढा फरक कसं काय? बांधाला बांध आहे. म्हणजे अक्षरशः त्यांच्या चुलत भावाचा ऊस सुद्धा मी पाहिला, तो 40-45 टनाचा ऊस, यांचा 113 टनाचा ऊस. तर ते मला म्हटले काय? ते म्हटले की साहेब माझ्याकडे गाईंचा गोठा आहे, त्यामुळे बऱ्यापैकी शेणखत असतं, मी शेणखत शेतामध्ये घालतो. पण नुसत्या शेणखताने येत नाही ऊस, तो कुठलंच पीक येत नाही. उकिड्यात लावा वगैरे पीक येते का बघा, येत नाही. तर मला त्यांनी सांगितलं, ते माझ्या कायमस्वरूपी लक्षात राहिलं. राजस्थान त्यांनी मला सांगितलं की काय करतो म्हणे, की उन्हाळ्यामध्ये रानं राखू देतो, चांगली तापू देतो, त्याच्यानंतर उभ्या आधी नांगरट करतो, त्याच्यानंतर फनपाळी देतो, फुलं मारतो, सगळं करतो, रान भुसभुशीत करण्याचा प्रयत्न करतो उकिड्यामध्ये. म्हणजे उन्हाळ्यामध्ये उकिडे उपसतो, शेतामध्ये ढिगुळी करतो, पावसाचं पाणी पडलं पहिलं की ते विस्कटून घेतो आणि त्याच्यानंतर कल्टिवेटर मारतो, रोटावेटर मारतो म्हणे. आणि कल्टिवेटर रोटावेटर मारून ती जमीन भुसभुशीत करण्याची प्रक्रिया तोपर्यंत करतो म्हणे की जोपर्यंत माझं समाधान होत नाही, मला सरी पडावे वाटत. पण म्हणलं ठरवता कसं तुम्ही हे? ते म्हणजे काही नाही, सोपा. उभा आडवा कल्टिवेटर मारण्याचं काम चालू असतं आणि ज्या वेळेला मला असं वाटतं की रान सरी सोडायला योग्य झालं, त्यावेळेला पायातल्या वाहना म्हणजे चपला मी बांधावरती काढून ठेवतो आणि शेत जर असा असेल तर या टोकापासून तिरक या टोकापर्यंत आणि या टोकापासून तिरक या टोकापर्यंत अनवाणी पायाने चालतो. मातीच्या कणांचा पायाला झालेला स्पर्श आणि त्याची मेंदूला पोचलेली संवेदना याच्यावर ठरवतो रान सरी सोडायला योग्य झालंय का, नसेल तर परत कल्टिवेटर. मित्रांनो, रान तयार असं केलं पाहिजे. आणि जमीन म्हणजे माती, ज्याच्यामध्ये आपण बी टाकतो, रुजतो, रुजल्यानंतर उगवतो, उगवल्यानंतर वाढतं, वाढल्यानंतर त्याला पानं, फुलं आणि फळं येतात, त्याचा आपण विक्री करतो, त्याच्यातून आपल्याला उत्पादन मिळतं. उत्पादनाची विक्री केल्यानंतर उत्पन्न रुपयामधलं मिळतं आणि तुमचा माझा संसार चालतो. म्हणून ती आई म्हणतो आपण. मग त्या जमिनीची सुपीकता चांगली राहिली पाहिजे, भौतिक सुपीकता चांगली राहिली पाहिजे. म्हणून मग उपलब्ध असेल ते शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, अखाद्य पेंडी, जे काही असेल शेतामधला काही कचरा, तो तुम्ही शेतामध्ये राहू दिला पाहिजे, हे महत्वाचं. दुसरा एक महत्वाचा भाग शेतकरी बनवतो. आपल्याकडे शेणखत उपलब्ध होत नसेल तर आपल्याला हिरवळीची पिकं घेता येतात, हे आपण केलं पाहिजे. एक नगर मधला माझा शेतकरी आहे, तुम्हाला सांगतो, 90-95 टनाचं एकरी उत्पादन घेतो, 1 किलो सुद्धा रासायनिक खत वापरत नाही. काय करतो तो तागासारखं पीक आहे. मध्यम ते हलक्या जमिनी आहेत त्या तागासारखं पीक घ्या. ज्या भारी जमिनी आहे, काळ्या जमिनी आहे, त्या ठिकाणी धेंच्याचं पीक घेतलं पाहिजे. अरे 45 दिवसामध्ये 5% फुलोरा आल्यानंतर ताग जर गाडला एका एकरामध्ये तर 8 ते 10 टन ताग निघतो. आणि 8 ते 10 टन तागापासून आपल्याला 35 किलो नत्र, 7.3 किलो स्फुरद आणि 17.8 किलो पालाश हा सेंद्रिय स्वरूपामध्ये मिळतो, ऑर्गॅनिक स्वरूपामध्ये मिळतो. किती दिवस लागतात? 45 दिवस. आता तो आमचा जो शेतकरी मी सांगतो नगर मधला, तो शेतकरी ऊस लावायच्या अगोदर एकदा, लावल्यानंतर एकदा, परत एकदा, असं मोठी खांदी होईपर्यंत 6 तागाची पिकं घेतो. आणि त्या तागाच्या पिकामधून नत्र, स्फुरद आणि पालाश त्या ऊसाला जेवढा वाढीसाठी लागतो तेवढा तो पिकाला उपलब्ध होतो. लक्षात घ्या, केल्याने होत आहे रे, आधी केल्याची, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. दुसरा महत्वाचा भाग काय? जैविक सुपीकता. जैविक सुपीकता याचा अर्थ काय? की आपल्या जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या वाढली पाहिजे. उपकारक जीवाणूंची संख्या जर वाढली तर आणि तरच आपली जमीन जिवंत आहे असं म्हणता येईल. मित्रांनो, एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आपण ज्वारी खातो, आपण बाजरी खातो, आपण गहू खातो. याचा अर्थ पोत्यातले गहू काढून आपण तसेच खात नाही. मी काय म्हणतो लक्षात घ्या, कन्सेप्ट समजून घ्या. आपण पोत्यातले गहू, पोत्यातले ज्वारी काढून खात नाही.
अरे ती ज्वारी काढली जाते, ती नीट केली जाते, गिरणीवरती नेली जाते, त्याचं पीठ केलं जातं आणि पीठ केल्यानंतर माया माऊली आपली त्याची भाकरी किंवा चपाती करते आणि मग ती आपल्या ताटात येते आणि आपण ती खातो. म्हणजे आपण म्हणतो गहू खातो, पण आहे तशा स्वरूपामध्ये आपण गहू खात नाही. तसं आपण टाकलेली रासायनिक खतं, युरिया असेल, सिंगल सुपर फॉस्फेट असेल, म्युरेट ऑफ पोटॅश असेल, डीएपी असेल, कुठलंही खत हे आपण ते दाण्याच्या स्वरूपामध्ये, ग्रॅन्युलच्या स्वरूपामध्ये टाकतो. मित्रांनो, ते खत त्या स्वरूपामध्ये पिकाला घेता येत नाही. ते घ्यायचा जो प्रकार असतो, म्हणजे आपण म्हणतो ना की आपण जसं गहू ते दळून आणून त्याच्यानंतर त्याची चपाती केल्यानंतर खातो, तसं त्या पिकाला खत किंवा अन्नद्रव्य उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून त्यासाठी आपल्याला जी प्रक्रिया व्हावी लागते, ती प्रक्रिया फक्त आणि फक्त जीवाणूंच्या मार्फत होते. म्हणून आपल्या शेतामध्ये जीवाणूंची संख्या असणं महत्वाचं. आपली जमीन जैविक दृष्टिकोनातून सुपीक असणं महत्वाचं. मग आपल्याला माहिती आहे नत्र स्थिर करणारे जीवाणू आहेत. अॅझोटोबॅक्टर असेल, अॅझोस्पिरिलम असेल, ॲसिडोबॅक्टर असेल. शेतकरी बंधूंनो, एक लक्षात घ्या, तुझं आहे तुझं पाशी, परी जागा तुझं लक्ष. अरे ॲसिडोबॅक्टर सारखं आणि ते हे जे जीवाणू संवर्धक असतात ते फार कमी प्रमाणामध्ये लागतात. मला सांगा, आपल्याला 10 लिटरचं दही लावायचं आहे, 10 लिटर दुधाचं दही लावायचं, आपल्याला विरजन तर काय म्हणतात माहित नाही मला, विरजन म्हणतात. ते विरजन किती टाकावं लागतं? तांब्यावर, ग्लासवर टाकावं लागतं का चमच्यावर टाकावं लागतं? चमच्यावर टाकावं लागतं. ते जीवाणू संवर्धक तेच काम करतात विरजनांचं. तुमच्या शेतामध्ये एकरी 4 किलो जीवाणू हे घन स्वरूपामध्ये किंवा गौरव स्वरूपामध्ये असतील तर 1 लिटर जीवाणू जरी टाकले तरी जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या वाढते, कारण ते विरजनाचं काम करते. लक्षात. म्हणून आपण जीवाणू संवर्धकामध्ये नत्र स्थिर करणारे जीवाणू असतील ते वापरले पाहिजेत, स्फुरद निर्जणारे जीवाणू वापरले पाहिजेत, पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू वापरले पाहिजेत. अतिशय स्वस्त असतात. खर्च ही बाब अशी आहे की योग्य ठिकाणी घातलेला टाका नंतरचे 10% वाचवतो. त्याचप्रमाणे योग्य वेळेला, आणि शेतीच्या बाबतीमध्ये मी नेहमी म्हणतो, अधिकाराने म्हणतो, याचं काम असं आहे. मित्रांनो, तुम्ही सगळे शेती करता, मला सांगा, मी नोकरी करतो, गेली 37 वर्ष मी नोकरी करतोय. मी सकाळी 9 ला ऑफिसला जातो, संध्याकाळी 6 वाजता ऑफिस सुटतं, घरी यायला 7 वाजता. गेली 37 वर्ष सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत भलं तिथं ऑफिस मध्ये गेल्यानंतर काम कमी जास्त करेल, पण मी कुठे भेटणार तर ऑफिस मध्ये भेटणार. आठवड्याची 1 दिवस सुट्टी, बरोबर आहे. आता तुम्ही सगळे शेती करता, तुमचा उद्योग शेती आहे, तुमचा व्यवसाय शेती आहे. असे इथे किती शेतकरी आहेत की आठवड्यातला 1 दिवस सोडून राहिलेले 6 दिवस फक्त 9 ते 6 शेतात असतात. त्यांनी हातवर करावं. उदाहरण सांगतो तुम्हाला एक, म्हणजे कळेल, मला सुद्धा या अनुभवाने कळालं. आमच्याकडे ज्ञानयाग नावाचा आम्ही कार्यक्रम करतो, BSI मध्ये. 5 दिवस शेतकरी येतात, राहतात, आणि ते शेतकरी जे असतात, पुण्याला पोहोचणारे शेतकरी जरा पुढारलेलेच असतात, बरोबर आहे ना. ऍक्च्युअली शेतात काम करणाऱ्यापेक्षा जरा पुढारलेले मंडळी असतात. तर ते शेतकरी काय म्हणते, आमचे असे लेक्चर असतात, मग 45 मिनिटाचं लेक्चर झालं की दुसरं लेक्चर, तिसरं लेक्चर असं असतं. एक शेतकरी बाहेर येऊन फोनवर बोलत होते. माझं लेक्चर झालं, माझ्या लेक्चर मधून उठून बाहेर आले होते, त्यामुळे मला थोडा राग आला होताच. पण ते फोनवर बोलत असताना, आता बोलणार म्हणजे काय, पुण्याला आले बाहेरून म्हणल्यानंतर ते सांगलीमधले होते, ते बोलत होते आपल्या धर्मपत्नीशी. मग ते बोलत असताना जरा तुम्हाला मी सांगितलं की येणारी मंडळी जरा पुढारलेलीच होती. ते बोलत होते फोनवर, ते चुकून फोन स्पीकरवरती होता, ऐकू नये पण मी ऐकलं. तर इकडून ते बोलत होते, अगं मी इकडे येऊन 4 दिवस झाले, कसं काय चाललंय गावात, ग्रामपंचायतीचं कसं आहे, डेअरीचं कसं आहे, इकडे तिकडे काय कमी जास्त. तिकडं आवाज आला, बायको काय म्हणली माहितीये का, 4 दिवस गेलाय तुम्ही, एकदम गावामध्ये छान चाललंय, अजून 8-15 दिवस तिकडेच राहा. का म्हणले असेल? म्हणजे गावामध्ये माणसं ज्या गावात जास्त असतात ना, त्या पारावर असतील, कट्ट्यावर असतील, चौकात असतील, ज्या गावात शेतकरी जास्त दिसतात त्या गावातली शेतीचं उत्पादन कमी असतं. हे माझं स्पष्ट मत आहे. बरोबर आहे ना मित्रांनो? दुसरा एक महत्वाचा भाग आहे, शेतीची जमिनी जर टिकायची असतील तर सगळ्यात चांगलं खत कुठलं? शास्त्रामध्ये विचार, आमच्या एका असंच
एक आमचे बेंडीगिरी साहेब म्हणून होते. त्यांना विचारलं लोकांनी की चांगलं खत कुठलंच आहे, तर तुम्हाला वाटलं सेंद्रिय खत, शेणखत, गांडूळ खत, प्रत्येकाने वेगळं खत सांगितलं. त्यांनी सांगितलं नाही. त्यांनी सांगितलं जो शेतकरी अनवाणी पायाने चालतो आणि त्या शेतकऱ्याच्या पायाची धूळ ज्या शेतामध्ये जास्त वेळा लागते ते खत सगळ्यात उत्तम आहे. शेतकरी शेतात पाहिजे. आमच्याकडे काय माहिती का, माझा भाऊ, उदाहरण सांगतो तुम्हाला सांगायला हरकत नाही, ते 3 नंबरचा माझा भाऊ आहे ना तात्या, त्याला मी आवाजावर का बोलवतो, किंवा आमची इस्टेट सांभाळतो गावाला, बाकी आम्ही नोकऱ्या करतो. मग ते मी गावाकडे महिन्याने जातो. माझं ऑफिस सुटतं साधारणपणे 6 वाजता, मी निघतो गावाकडे जातो. आता शेतकऱ्याची परिस्थिती आपल्याला माहिती आहे, असे चांगले कपडे बिपडे इन्शर्ट करून जात नाही. 2 दिवस ऑफिसला वापरलेले जरा मळलेले कपडे घालून जातो, त्यालाही बरं वाटतं. मग मी गावाकडे गेलो, ज्या दिवशी मला पोचायला 9, 9:30 होतात, त्यावेळेला आमचा भाऊ नेहमी घराच्या बाहेर असतो. तो कधीच घरी नसतो, मी पोहोचतो त्यावेळेला. मग हळूच गावातल्या सगळ्या टपऱ्या सगळं बंद झाल्यानंतर माझा हात बांधून तो असं येतो. तो कधीच बोलत नाही माझ्याशी. मी म्हणतो तात्या कसं काय चाललंय, तर म्हणतो आमचं काय चालायचं. म्हणलं तुमचं बरं आहे. म्हणलं काय हो, तुम्हाला म्हणलं तिकडे नोकरी आहे, पगार आहे. म्हणलं तुझं काय, सगळी बाप त्याची इस्टेट तर इथंच आहे ना, 18 एकर. आम्ही काय घेऊन गेलो रे, सगळं इथंच आहे. आम्ही तर बॅग घेऊन जगायला गेलो पुण्याला, बरोबर आहे की नाही. बरं म्हणलं जाऊ दे, काय कसं काय चाललंय. म्हणलं काय नाही, म्हणलं हे जर द्यायचं राहिलंय, त्याचं नागर त्याचं द्यायचं आहे, याचं द्यायचं आहे आमचं. बरं म्हणलं ती मी देऊ. पण मला प्रश्न पडला, आता सरपंच उपसरपंच आहे तिथं, पण खरं सांगतो बरं का. मग या आमच्या भावाला म्हणलं अरे बाबा सगळं तर इथं आहे, तुला काय म्हणलं प्रश्न आहे, आम्ही तर जगायला गेलो. नाही नाही म्हणलं, गावाला म्हणलं सगळं बघावं लागतंय. गावाला म्हटलं तर गावगुंडी आहे, म्हणलं शेजार आहे, पाजार आहे, भाऊबंदकी आहे, भाऊकी आहे. मग कुणाचं लगीन आहे, कुणाचं काय मूल आहे, कुणाचं काय आहे, परत पुन्हा ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नशीब कारखाना आहे आमच्या खटाव तालुक्यात. हे सगळं झाल्यानंतर चुकून आमच्या तात्याला वेळ राहिलाच तर हे जातं शेतात. काहीच नाही, आता कामच नाही गावात, हवा कुठं जाणार. बरं तरी हरकत नाही. आता सरपंच साहेब आहेत, आणखी त्यात 5 वर्ष सरपंच झालं, 5 वर्ष शेतीची वाट लागली ते सरपंच झाले. खरं आहे ते सांगतोय. आता मला सांगा, अशी परिस्थिती असल्यानंतर कसं होणार. म्हणून मित्रांनो, शेती हा उद्योग, शेती हा व्यवसाय, शेती हा धंदा, शेती हे माझ्या उपजीविकेचं साधन आणि शेती हे माझ्या प्रगतीचं साधन आहे. शेती माझा आर्थिक स्तर्य सुधारण्याचं साधन आहे. हे जोपर्यंत शेतकऱ्याच्या लक्षात येत नाही तोपर्यंत शेतीत प्रगती नाही, असं माझं स्पष्ट मत. बरोबर. आता दुसरा भाग मी सांगितलं, जैविक दृष्टिकोनातून जमीन सुपीक झाली. भौतिक सुपीकता म्हणजे सेंद्रिय खतांच्या माध्यमातून आपण सुपीक केली. तिसरा सगळ्यात महत्वाचा भाग येतो रासायनिक सुपीकता. रासायनिक सुपीकता म्हणजे काय, अरे आपल्या शेतामध्ये घेतलेलं कुठलंही पीक असेल, ऊस असो, कापूस असो, कुठलंही पीक असो, त्या सगळ्या पिकाला चांगली जर वाढवायची असेल तर एकूण 18 अन्नद्रव्य लागतात. 18 अन्नद्रव्य. त्याच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन वातावरणामधून मिळतो. नत्र, स्फुरद, पालाशी मुख्य अन्नद्रव्य आहे. कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर ही दुय्यम अन्नद्रव्य आहे आणि कमी प्रमाणामध्ये लागतात. त्याच्यामध्ये फेरस असेल, लोह असेल, जस्त असेल, असेल, कोबाल्ट असेल, मॉलिब्डेनम असेल, निकेल असेल, हे सगळे अन्नद्रव्य लागतात. जसं आपण जेवायला ताट घेतो ना, आपण ताटामध्ये भाकरी घेतो, चपाती घेतो, भाजी घेतो, पातळ भाजी असेल, सुकी भाजी असेल, वरण असेल, भात असेल, लिंबू असेल, मीठ असेल, पापड असेल, हे सगळं जसं संतुलित घेतो. पण जेवढी भाकरी घेतो तेवढं मीठ घेत नाही ना, जेवढा भात घेतो तेवढी आमटी नाही घेत. याचा अर्थ आपल्याला जसं मुख्य घटक असतात तसे पिकासाठी सुद्धा सूक्ष्म अन्नद्रव्य अतिशय महत्वाचे असतात. आणि एक नियम म्हणून शेतकरी बंधूंनो लक्षात ठेवा की जे अन्नद्रव्य कमी प्रमाणामध्ये जमिनीमध्ये असतं त्या प्रमाणामध्ये इतर घातलेली जास्त अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होतात. कळलं नसेल परत सांगतो, तुमच्या जमिनीमध्ये नत्र भरपूर आहे, स्फुरद भरपूर आहे, पालाश भरपूर आहे, तुम्ही घातले सुद्धा, पण तुमच्या जमिनीमध्ये लोह कमी आहे. आणि ज्यावेळेला लोह कमी असेल तर लोह ज्या प्रमाणामध्ये पिकाला उपलब्ध होईल
त्याच प्रमाणामध्ये तुमच्या शेतामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असलेला नत्र स्फुरत पाला सुद्धा पिकाला मिळतो. हा बॅलन्स झाला पाहिजे. म्हणून सूक्ष्म अन्नद्रव्य कमी लागली तरी पण ते दिलीच पाहिजे. जसं मीठ असतं ना आपल्या ताटाला, लागतं कमी पण मीठ नसेल तर काय होतं, अन्न बेचव होतं. त्याप्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्याचं काम आहे. मग मित्रांनो, प्रश्न असा आहे, अन्नद्रव्याचं नियोजन करत असताना एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आपण बऱ्याच वेळेला रासायनिक खताच्या गोण्या शेतामध्ये रित्या करतो, पण किती खाल्लं यापेक्षा किती पचलं हे जसं महत्वाचं आहे, तसं किती गोण्या शेतात घातल्या त्यापेक्षा पिकाला किती उपयोगी पडलं हे महत्वाचं आहे. उत्पादनामध्ये बऱ्याच वेळेला पंक्तीला बघतो ना आपण. माझा एक गावाकडे मित्र आहे चंद्र नावाचं. मी फार गावाकडे जातो, मला मी त्या रागचं अतिशय गावाशी एकदम मिसळून गेलेला माणूस आहे. गावाकडे माझे भयंकर मित्र आहेत. म्हातारी मंडळी माझे मित्र आहेत. म्हातारी मंडळी का मित्र आहे, पारावरती निवांत बसला घरात नको असतात आणि गावातलं ह्याचं काय चाललंय त्याचं काय चाललंय उन्ह दुनं काढत असतात ते. महिन्यात एकदा गेलो की सगळ्यांना चहा पाणी भजी भिजी, गाडी जागा असते काही जायचं असते इकडे तिकडे घेऊन फिरतो जरा. हे लय बरं वाटतं. अख्ख्या गावात ते म्हातारे म्हणतात त्या अरुण सारखा पोरगा नाही हो, काय लागत नाही हो, पण गावातली इत्यंभूत माहिती मला माहिती. म्हणजे एखाद्याची कुणाची नांदी कुणाची पळून गेली हे सगळं माहिती असतं त्या माणसांच्या. मंगळवारी कळूनचा बाजार असतो आमच्या बाजारात सुद्धा तुम्हाला माहिती आहे. ते बाजारामध्ये संध्याकाळी काही लोक लेझिम खेळत येतात. तुमच्या गावात आहे की नाही माहित नाही, पण आमच्या गावात आहे बाबा, आहे ना, तुमच्या बी असं. मग ते लेझिम खेळत येतात त्यावेळेला तुम्हाला सांगतो ते म्हातारी माणसं असतात ना, मग ते लेझिम खेळत येणारी माणसं बाजाराच्या दिवशी एकदम म्हणजे राजा असतात, अख्ख्या गावाला राजा असतात. बरोबर आहे ना. आमचं चुलतं बी होतं नारायण देशमुख. मग त्या दिवशी भांडणं लागतात त्यांची. गावाकडे आलं की रस्त्यांनी बरं असतात, रस्त्यांनी चालत यायला 2-3 किलोमीटर सरळ येते, गाव आलं की लेझिम खेळते आणि तिथं भांडणं सुरू होतं. म्हणजे कलागत म्हणतात आमच्याकडे भांडणं लागलं. म्हणजे आमच्याकडे म्हातारी पारावर बसलेली असतात की नाही, त्यातलं एक म्हातार दुसऱ्याला म्हणतं कुणाचीच कलागत लागली. तिसरं म्हातारं म्हणतं तुला माहित नाही का, ते खालच्या आळीचा आमच्या घरातला आहे. चौथं म्हातारं म्हणतं त्या घरातला आहे का, ते असंच बोंबलायचं भांडायचं का, देण्यात प्रॉब्लेम आहे, देणं खराब आहे ना. म्हणजे आजा बी तसा होता, बाप बी तसा होता, पोरग तसंच. लक्षात. मी का सांगतो हे ग्रामीण भागामध्ये आपल्या बाबतीमध्ये घडणाऱ्या घटना आहेत ना, त्याच्यामध्ये मूलभूत वैचारिक बदलाची गरज आहे. वैचारिक बैठक जोपर्यंत आपण बदलत नाही ना तोपर्यंत प्रगती नाही. कोणीही आकाशातून शिकून आलेलं नाही. खरं सांगू का, शेतकरी, मला तुम्ही विचारेल तुमच्या आयुष्यात गुरु कोण, शेतकरी हा माझा गुरु आहे. गेल्या 37 वर्षामध्ये पुस्तकात जे मी शिकलो नाही ते शेतकऱ्यांच्याकडून शिकलो. पण ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या लक्षात. म्हणून मातीच्या बाबतीमध्ये भौतिक रासायनिक आणि जैविक सुपीकता आपण चांगली ठेवली पाहिजे, हा भाग महत्वाचा. मी सांगितलं अन्नद्रव्याच्या बाबतीमध्ये किती आपण खतं घातली, दर 3 वर्षांनी मातीचं परीक्षण केलं पाहिजे. मातीमध्ये अन्नद्रव्य कुठली आहे, किती प्रमाणामध्ये आहे आणि कुठली खतं किती प्रमाणामध्ये त्या पिकाला घातली पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. किती शेतकरी याच्यामध्ये 3 वर्षातून एकदम आपली स्वतःची माती तपासतात. हात वर करा. एक तर तपासत नाही, बरोबर आहे ना. तपसायची असती हे माहिती आहे का, हाय पण तपसत नाही. तपसायला पाहिजे. का माहितीये का, जी अन्नद्रव्य कमी तीच जमिनीत घातली पाहिजे. नाहीतर काय माहितीये का, शेजाऱ्याने 4 गोण्या टाकल्या मी 5 टाकल्या, शेजाऱ्याने 6 टाकल्या मी DAPच्या 7 टाकल्या, याला काही अर्थ नाही. लक्षात घ्या. ते मी सांगतो ना, चंद्र आमचा मित्र आहे गावाकडे, एकदम वाळक आहे, हवेनं हलल असेल. माझा क्लासमेट आहे पहिल्यापासून, एकदम बारीक. गावाकडे गेला, आज सुद्धा तुम्हाला सांगतो, मी श्राद्धाला गेलो होतो, जेवायला गेलो. मी गावाकडे गेलो, गावात नसतं जेवायला जातो अजून सुद्धा, एकदम आपल्याला आवडतं ते. मी गेलो तर पंक्तीला बसलेला चंद्र नेहमी माझ्या शेजारी बसतो, आज सुद्धा बसला, एकदम बारीक आहे. ती जिलेबी आली आण म्हणते, लाडू आला आण म्हणते, भात आला आण म्हणते. मी म्हटलं खातं एवढं अंगी तर लागत नाही ह्याच्यात. जमिनीच्या बाबतीमध्ये आपण अन्नद्रव्याचं व्यवस्था. आता पाणी हा तुमच्या माझ्या दृष्टिकोन अतिशय कंटाळा नाही ना. मागे मंडळी
मागच्या मंडळी हुशार असतात म्हणून विचारलं, कारण मी वर्गात नेहमी मागं बसायचो. मागच्या मंडळी सगळ्यात हुशार, त्यांचं सगळ्या वर्गावर लक्ष असते, काय चाललंय. बरं वर्गात असते, वर्गाच्या बाहेर बी असते, निघून जायला सोपं असते. म्हणून जरा पाठीमागच्यांची काळजी घ्यावी लागते. म्हणून विचारतो ना, राग मानू नका. राग याच्यासाठी मानू नका, मी तुमच्यातलाच आहे. मग तुम्हाला मी सांगतो की पाणी तुमच्या माझ्या दृष्टिकोनातून अतिशय जवळचा जिव्हाळ्याचा विषय आहे. पाणी हे जीवन आहे. सगळं गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येक जण पाण्याविषयी बोलतो, पण आजही पाण्याचा वापर आपण व्यवस्थित करत नाही, खरी भूमिका. मी तुम्हाला सांगितलं की 225 लाख हेक्टर क्षेत्रावरती पिकं घेतली जातात. आणि गेल्या अनेक वर्षापासून हजारो कोटी रुपये आपण सिंचनावरती खर्च करून सुद्धा महाराष्ट्रामध्ये सिंचनाचं क्षेत्र फक्त 20%. 80% शेतकरी अजून सुद्धा ते दाढीची खुटं वाढलेला आकाशाकडं टक लावून पाहत असतो. पावसाळ्यामध्ये पडणाऱ्या पहिल्या पाण्याच्या थेंबाची चातक पक्षाप्रमाणे वाट पाहतो. ही परिस्थिती आहे. 80% महाराष्ट्राच्या क्षेत्रामध्ये पाणी उपलब्ध नाही आहे. आपण पावसाच्या पाण्यावर शेती करतो, खरीपाची पिकं घेतो, काही थोडंफार पाणी राहिलं तर रबीची पिकं घेतो, गहू हरभरा असेल. आणि जिथं पाणी आलं ते लोक बागायती पिकं घेतात. पाण्याच्या बाबतीमध्ये भयंकर परिस्थिती आहे. जळगाव वगैरे भागामध्ये गेलं, मी माझ्या गावामध्ये सांगतो, मी माझ्या शेतामध्ये माझ्या नोकरीतले राख सर कमीत कमी 4-5 लाख रुपये घालून एकराला एक विहीर आहे, मी उभी आडवी बोर मारले. लोकांच्या शेतात पाणी असतं, आपल्या डोळ्यात पाणी आहे, खडकाला धडका. हे सगळं खरं असून सुद्धा आजच मी येताना एका ठिकाणी पाटानं पाणी देतो. मला प्रश्न एवढा आहे की पाण्याचा एवढा दुर्भिक्ष असेल तर हे पाणी आपण अतिशय काटकसरीने वापरलं पाहिजे, जपून वापरलं पाहिजे. त्याचा उल्लेख भुजबळ साहेबांनी केला. इस्रायलसारखा छोटासा देश जिथं 100 मिलीमीटर पाऊस पडतो, राग साहेब इथं 400, 450, 500 मिलीमीटर पाऊस, 100 मिलीमीटर 4 इंच पाऊस पडतो. वालुकामय जमिनी आहे, पाण्याचा भयंकर दुर्भिक्ष. सर तुम्ही उल्लेख केला, मी 34 देशामध्ये जाऊन आलो. मी तुम्हाला खरं सांगतो, फार नशीबवान आहे. 34 देशामध्ये गेलो. सगळे ऊसवाले सगळे देश, म्हणजे ऑस्ट्रेलिया, त्याच्यानंतर ते सगळं स्वित्झर्लंडला गेलो, दक्षिण आफ्रिकेला गेलो, त्या ब्राझीलला गेलो, सगळीकडे गेलो. युरोप झाला मला सगळा 15 देश झाले युरोपात, आफ्रिकेतले देश झाले, सगळीकडे गेलो. सगळीकडे मी शेती पाहिली. तिथं शेती आहे ना व्यापारी तत्वावरती केली जाते, व्यवसाय म्हणून शेती केली जाते. आणि आमच्याकडे शेती ही बाप जातीची शेती आहे म्हणून आपण शेती करतो. ज्याला काही जमलं नाही तो माणूस शेती करतो. हा प्रकार माझ्याकडे बरोबर. मी विचार करायचो झोपताना, साहेब $150च्या खोलीमध्ये रात्री झोपायला मी खर्च करायचं कुणाच्या पैशावर झोपतो. त्यावेळेला मला असं वाटायचं की यातला आपण काय करू शकतो, आणि उत्तर मिळायचं आपण यातलं काही करू शकत. आमच्या जमिनी बारीक बारीक तुकडे झाले, जमिनीच्या वाटण्या झाल्या आपल्याकडे. तुम्हाला मी मला सांगायचं राहिलो, हा तात्या आहे ना माझ्याशी असा वागायचा. भुजबळ साहेब हे खरं आहे, तुम्हाला सांगतो. त्या तात्याला मी एकदा ठरवलं, तो असं म्हणायचं ना तुमचं काय व्यवस्थित चाललंय, असं चाललंय तसं चाललंय. मी त्याला म्हणलं बाबा तुझं काय म्हणणं आहे. मग ते जाताना काही 4 पैसे दिले, तेवढा विषय भेटत नव्हता. वडिलांशी एकदा चर्चा केली. वडील माझे चांगले आहेत, माळकरी आहेत, 85 वर्ष वडील. वडील म्हणले तो शेती करतो, त्याचं काय कमी जास्त निघतं, पाऊस पाण्यावर अवलंबून आहे. तुम्ही इकडे नोकरी करता, पगार मिळतो. तर नोकरी करणारी जात नाही हलकट. कसं सांगतो तुम्हाला, आयुष्यभर नोकरी पुण्यामध्ये करतो. माझ्या नोकरीत मिळणाऱ्या पगारातला 1/4 हिस्सा मी भावाला दिलाय का, नाही दिला. मग तो जमीन आयुष्यभर सांभाळतो, त्या जमिनीत 1/4 हिस्सा वाटणी मागायचा नोकरी करणारा अजिबात अधिकार. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी एकदा निर्णय घेतला वडिलांशी बोलून, आणि माझ्या वाटणीला येणारी 4.5 एकर जमीन मी माझ्या त्या 3 नंबरच्या तात्या भावाला देऊन टाकलं. काय दिवस आले सोन्याचे सांगतो तुम्हाला. जेव्हापासून म्हणजे ते जाऊ द्या, माझा भाऊ माझे चांगला वागायला लागला, पण सगळ्यात महत्वाचं भावाची बायको लई चांगली वागायला लागली. 4.5 एकर जमीन कुणी मी देऊन टाकली, त्याच्या नावावर केली. माझ्या नावावर 1 गुंठा जमीन नाही. मला या गोष्टीचा अभिमान आहे.
माझं मी यायचो जरी कळलं ना तर ती भावाला पिशवी घेऊन कळूनला पाठवते काहीतरी घेऊन या म्हणून. आज म्हणली चतुर्थी आहे नाही तर आजच सांगतो माझी भाऊजाई तुम्हाला सांगतो नवऱ्याला सांभाळत नाही तेवढं आपल्याला सांभाळायला 4.5 एकर जमिनीत म्हटलं लय भारी राव यापैकी काय पाहिजे. लक्षात घ्या आपल्या हाही फरक आहे. तो शेती बघत नाही त्याला शेती द्यायचं काय प्रॉब्लेम. मला सांगा ना आपण प्रोफेसर म्हणून काम करता राग सरांनी वाटणी घ्यायची जमिनीत काय कारण आहे. त्यांनी त्यांच्या पगाराचा 4था हिस्सा दिलाय का. मग त्या भाऊ जी शेती सांभाळतोय त्याचा 4था हिस्सा कसा मागायचा आपण. त्याचा बापाच आहे म्हणून. अरे बापाला सुद्धा तो शेती करणारा भाऊ सांभाळतो नोकरीवाले सांभाळत नाही. खरं आहे की नाही बघा तुम्ही. मी सांभाळतो तर मित्रांनो मी सांगतो पाण्याच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला जे पाणी आपल्याला उपलब्ध आहे ते पाणी अतिशय काळजीपूर्वक डोळ्यात तेल घालून पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा कार्यक्षम वापर केला. इस्रायलचं उदाहरण मी सांगतो. तिथे 4 इंच पाऊस पडतो 100 मिलीमीटर पाऊस वालुकामय जमिनी आहे. पाण्याचा भयंकर दुर्भिक्ष आहे ते पाणी खराब आहे. तिथे एक मृत समुद्र आहे डेड सी. पाण्यामध्ये क्षारांचं प्रमाण इतकं आहे की त्या समुद्रावरती माणूस झोपला ना हातपाय न हलवता तरी तसाच राहतो. म्हणजे पाणी नाही. अशा प्रकारच्या देशामध्ये जिथे ठिबक सिंचनाचा शोध हे गरज म्हणून लागला. गरज ही संशोधनाची जगणी असते. त्यांनी ठिबक सिंचन सुरू केलं 1965 साली आणि त्या माध्यमातून पाण्याचा अतिशय काटकसरीने वापर करून तिथे भाजीपाल्याचं आणि फळांचं उत्पादन इतक्या उत्कृष्ट प्रकारे घेतलं जातं की जगामध्ये सगळ्या देशांमध्ये जिथे जास्त दर मिळतो तिथे इस्रायलचं शेतमाल विकला जातो. लक्षात मी नेहमी म्हणतो की गरज ही संशोधनात जन्मी असते. म्हणून माझी आपल्या सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की पाटाने पाणी देणं बंद करू. ज्याच्या शेतामध्ये पाण्याचा पाट त्या शेतकऱ्यांची लागली मी नाही म्हणलो बरं का तुम्ही. ज्याच्या शेतात पाण्याचा पाट त्या शेतकऱ्याची लागली वाट ही खरं आहे मित्रांनो. का सांग हे शास्त्र समजून घ्या. तुम्ही मुठभर कोरडी माती घ्या त्याच्यामध्ये ग्लासभर पाणी टाका. कोरड्या मातीमध्ये पाणी टाकल्यानंतर बुडबुडे येतात तुम्ही पाहिलं असेल. याचं कारण मातीमध्ये छिद्र असतात बारीक आणि मोठी. त्या छिद्रामध्ये हवा असते. जेवढा पाणी वरनं टाकतो तेवढा हवा निघून जाते. हवेची जागा पाण्याने घेतली जाते. जमीन संतृप्त होते. सळा भरलेल्या असतात. आपल्याला वाटतं रानामध्ये पाणी आहे आबादी आबाद आहे तिकडे फक्त बरबादी काही उपयोग नसतो. याचं कारण असं वनस्पती तुमच्या माझ्यासाठी सजीव आहे. बरोबर आहे ना ही गोष्ट. तिला जीव आहे की नाही वनस्पतीला. मला सांगा मला अन्न लागतं बरोबर आहे की नाही तसं वनस्पतीला लागतं. पण मला सांगा मी 4 दिवस जेवलो नाही मरेन का. पाठीमाग हो म्हणताय ना कोणतरी नाही ना. म्हणजे 4 दिवस मी जेवलो नाही तर मरणार नाही खरं की नाही. मला तहान लागली पण 2 तास पाणी पिलो नाही मरेन का नाही म्हणणार. पण समजा सुदैवानं आपल्याकडे भरपूर पाऊस झाला विहिरी उपाळलेल्या आहेत भरून वाहत आहेत आणि मला पोहता येत नाही नाक दाबून विहिरीमध्ये उडी मारली आणि 10 मिनिटं जर वर आलं नाही तर काय होईल. दुसऱ्या दिवशी गाव बघायला येईल उगून वर येईल. खरं आहे ना खरं आहे की नाही. याचा अर्थ वनस्पती सजीव आहे आणि सजीवाला जगायला अन्न लागतं खरं आहे. मला पाणी लागतं वनस्पतीला पाणी लागतं हेही खरं आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्या पृथ्वी तलावाच्या प्रत्येक सजीवाला जगायचं असेल तर श्वास लागतो ऑक्सिजन लागतो हवा लागते. त्याला प्राणवायू म्हणतात. जो वायू मिळाला नाही तर प्राण जातो. कोरोनामध्ये काय झालं खालचा श्वास खाली वरचा श्वास वर जातो. बरोबर आहे ना. आपण बघितलं ना 2021 मध्ये काय झालं. माणसं श्वासासाठी मिळते. पुण्यामध्ये ऑक्सिजनचे सिलेंडर संपले दवाखान्यातले पुण्या मुंबईमध्ये खरं आहे ना. मग मित्रांनो आपल्याला महत्वाचं काय आणखी एक सांगतो उदाहरण समजून घ्या. मी सातारचा आहे. सातारच्या पलीकडे कोल्हापूर आहे तुम्हाला माहिती असेल. कोल्हापूरमध्ये तालमी आहे हेही माहिती असेल तुम्हाला. पैलवान काय करतात महाराष्ट्र केसरी हिंदुस्थान केसरी. आमच्याकडे ते प्रथा आहे 4 भाऊ आहे. आमचा 3 नंबरचा भाऊ मी तालमीत होता काही वर्ष. शाळा शिकवलं नाही तर तालमीत पाठवतात पैलवान करतात. पैलवान झाले का घराला भारी होते. आता मला एक सांगा ते पैलवान काय करायचं म्हणल्यानंतर पैलवान काय करतो रगडून मेहनत करतो. जोर काढेल बैठक काढेल मलकाम करेल सगळं करेल बरोबर आहे ना. आणि आपण असं ठरवलं की सोमवार ते रविवार त्याला रगडून मेहनत करायची
आणि आठवड्यातून एकदा त्याला आपण भरपूर खाऊ घालायचं. 2 किलो मटण, 3 किलो बदाम, 4 किलो जर्दारो, 10 लिटर दूध, तूप, खाली खूप पैलवान होईल का रे बाबा? बोलत राहा माग. नाही ना. आपल्या शेतात कुठलंही पीक आपण घेतलं म्हणजे याचा अर्थ काय? तो जोर काढतो, बैठक काढतो, मलकाम करतो, व्यायाम करतो, रगडून मेहनत करतो, सकाळ दुपार संध्याकाळ त्याला खायला द्यावं लागेल. त्याला आपण काय म्हणतो? खुराक लावणं म्हणतो. काय म्हणतो? खुराक किंवा रती. बरोबर. मग 100 किलोचा पैलवान, 150 किलोचा महाराष्ट्र केसरी, हिंदुस्थान केसरी पैलवान तयार करायचं, त्याला रती लावावं लागेल, खुराक लावावं लागेल. बरोबर आहे ना? तुमच्या माझ्यासारखी माणसं काही फार काय करत नाहीत. आपण काही टिकाव घेऊन फावडं घेऊन काय काम केलं नाही, दिवसभर काही खड्डे काढले नाही, तरी सुद्धा 3 वेळा खाल्लं. सकाळी नाश्ता केला, दुपारी जेवण केलं, परत संध्याकाळी जेवणार. बरोबर आहे ना? मग बिनकामाची माणसं सुद्धा 3 वेळा खातात. तर आपलं पीक दररोज वाढतंय ना. आता कुणाचं ऊस असेल, कुणाचं पीक असेल, त्याची वाढ चालू आहे की नाही? त्या पिकाला आपण दररोज खायला आणि प्यायला देतो का? बोलत राहा, बोलत राहा. पण दिलं पाहिजे असं वाटतं का हो तुम्हाला? अरे दिलं पाहिजे ना त्याला. दररोज वनस्पती आहे, सजीव आहे. मला सांग, गोट्याला बांधलेलं जनावर त्याला दररोज खाऊ घालावं लागते का आठवड्यातून एकदा घालताय? मग आपलं पीक आहे ते दररोज वाढतंय, 24 तास त्याची वाढ चालू आहे. त्याला दररोज खायला आणि प्यायला दिलंच पाहिजे. तुम्ही डॉक्टरकडे गेला, डॉक्टर काय सांगताय? दिवसात एकदाच भरपूर खा म्हणते का तेवढंच पण थोडं थोडं खा म्हणते? थोडं थोडं खा म्हणते. मला तर पिकाला सुद्धा तेच आलं. मला सांगा, ऊसासारखं पीक आहे. ऊस आहे का कुणाचा इथं? ऊस आहे का कुणाचा? हा सरकार आहे का? हे ऊसाचं उदाहरण चालेल का इथं म्हणून म्हणतोय. कांदा असो, कुठलाही पीक असो, माझं म्हणणं दररोज दररोज खायला प्यायला घालावं लागेल. शास्त्र तंत्र मंत्र असं सांगतो की तुम्ही दररोज जोपर्यंत पिकाला अन्नाने पाणी देत नाही तोपर्यंत पिकाची वाढ. अरे मित्रांनो, आश्चर्य वाटेल तुम्हाला. तुम्ही शेतकरी आहात. मी इस्रायलला 2दा गेलो. एका एकरामध्ये 200 टन टोमॅटो काढतात ते. आपण 20 टन काढतो. पैसे 20 टनाचे मिळतात, त्यांना 200 टनाचे मिळतात. काय करतात ते ठिबकचा वापर करतात. ठिबक मधून पाणी आणि अन्न देतात, दररोज देतात. लागते तेवढं देतात ना दररोज. आता ठिबक म्हणजे काय? जमिनीची प्रत, पिकाचा प्रकार, पिकाचं वय, पिकाच्या मुळांची वाढ, मुळांची पाणी आणि अन्न शोषून घेण्याची क्षमता, पिकाच्या लागणीचा हंगाम आणि हवामान, या जमिनीच्या पृष्ठभागावरून पाण्याचं होणारं बाष्पीभवन आणि त्या पिकाच्या पानांमधून पाण्याचं होणारं उत्सर्जन, शेताला असणारा चढ आणि उतार, या सर्व मूलभूत गोष्टींचा विचार करून पिकाच्या मुळांजवळ थोडं थोडं पाणी हळूवारपणे थेंबा थेंबाच्या स्वरूपामध्ये न, नुसतं पाणी नाही, पाण्याबरोबर पाण्यामध्ये विरघळणारी गौरव खत, त्याच्या माध्यमातून पिकाच्या वाढीच्या अवस्थेत अनुसरून योग्य ती अन्नद्रव्य कणाकणाने, पाणी थेंबा थेंबानं पिकांच्या मुळाशी पाहिजे त्यावेळेला मोजून, मापून, तोलून कायमस्वरूपी पीक वाढीच्या संपूर्ण कालावधीमध्ये अन्न, पाणी आणि हवा याचं संतुलित प्रमाण ठेवून, पर्यायानं रान वापशावरती ठेवून, रान घातावरती ठेवून त्या पिकाची जोमदारपणे वाढ करणं. त्याला वाढ जोमदार होते होते त्यावेळेला रोगराई कमी येते, कीड कमी येते, पिकाचं उत्पादन प्रचंड मिळतं. क्विंटल मध्ये, टनामध्ये त्याची विक्री केल्यानंतर आपल्याला 4 पैसे मिळतात, उत्पन्न मिळतं. त्या उत्पन्नामधून उत्पादन खर्च वजा जाता शेतकऱ्याच्या निव्वळ नफ्यामध्ये वाढ होते आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्याची शेती सुजलाम सुफलाम आणि शेतकऱ्याचं जीवन सुखी, संपन्न आणि समृद्ध करण्याचं तंत्रज्ञान आहे. त्याला मित्रांनो ठिबक सिंचन असं म्हणतात. ठिबक हे उत्पादन वाढीचं तंत्र आहे. ठिबक हे शेतकऱ्याची प्रगती घडवण्याचं तंत्र आहे. ठिबक हे शेतकऱ्याच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा करण्याचं तंत्र आहे. दुर्दैवानं ठिबकला पाहिलं कसं गेलं, जिथं पाणी कमी असेल त्यांनी ठिबक करावं. चूक. पाण्याचा संबंध नाही, पाणी कार्यक्षमपणे वापरणं आहे, त्या पाण्याचा उपयोग उत्पादन वाढीसाठी करणं. नुसतं पाणी नाही, पाण्याबरोबर खतं देणं आणि मग पाणी आणि खतं ही दररोज देण्याचं काम आहे, रतीब लावण्याचं काम आहे, खुराक लावण्याचं काम आहे, म्हणजे ठिबक आहे. कळलं का मित्रांनो? आणि ठिबक हे केलंच पाहिजे का? फायदे काय होतात?
सगळ्यात महत्वाचं कोऱ्या कागदावरती मी लिहून देतो. आता जे तुमचा कांदा असो, टोमॅटो असो, वांगी असो, भाजीपाला असो, ऊस असो, कापूस असो, कमीत कमी आता तुमचं जे उत्पादन निघतं त्यापेक्षा 30 ते 40% जास्त उत्पादन ठिबक मध्ये मिळतं. लक्षात, म्हणून ठिबक करा. पहिला भाग म्हणजे उत्पादन वाढीचं तंत्रज्ञान म्हणून आपण पाहिलं. दुसरा महत्वाचा भाग भुजबळ साहेबांनी त्याचा उल्लेख केला, आणि पाण्यामध्ये 50% 60% बचत होते. आपण शेतामध्ये अडवून जिरवून तुंबून घुटण्यापासून गुडघ्यापर्यंत पाणी आणि वीज असेल तर पाणी शेतामध्ये लावून देतो. मित्रांनो, पाणी हे दुधारी असतं. प्रमाणात वापरलं अमृत आहे, प्रमाणापेक्षा जास्त वापरलं पाणी हे विष आहे. याचं कारण असं, एका एकरामध्ये एका हंगामामध्ये ऊसासारख्या पिकामध्ये 15 ते 20 टन क्षार आपण घालतो पाट पाण्यात. हे क्षार तर घातक असतं. आपल्या शरीरामध्ये सुद्धा क्षार वाढल्यानंतर घातक असतं. तसं जमिनीमध्ये क्षार वाढतात, जमिनी खारवट होतात, खारवट चोपण होतात, चोपण होतात नापीक होतात. जिथं सोनं पिकत होतं तिथं गवत उगवत नाही, अशी परिस्थिती जास्त पाण्यासाठी. आपण म्हणतो नालासाठी घोडा गेला, घोड्यासाठी राज्य गेलं. आणि सगळं कशाने केलं? एका अविद्येने केलं, एका अज्ञानाने केलं. आणि ते अज्ञान काय? शेतकऱ्याला नेहमी वाटतं पाणी जास्त दिले की उत्पादन जास्त नाही. तर चूक. पाणी प्रमाणात. मला सांगा, रांजण भरला घागरभर पाणी पितो का आपण? माऊली आहे तिथे बघा, लहानपणी बाळ लहान असतं, आई कडेवरती घेते, गडू चमच्या बाजूला असतो, आई बाळाला 2 चमचे पाणी पाजते, 3ऱ्या चमच्याला बाळ गुळणी टाकतं, आई म्हणे तृष्णातृप झाली, गडू चमच्या बाजूला जातो, बाळ मोठं होतं, ग्लासनं पाणी पितं, आणखी मोठं होतं, इथं ठेवलं बाटल्याने पितोय पाणी, बोलतोय. आता पाणी कशाने पितो आपण? आता तांब्या आणि फुलपात्र फक्त एकाच कार्यक्रमामध्ये राहिले. मुलगी पाहायला आल्यानंतरचा कार्यक्रम असतो ना, त्यावेळेला ते आणून ठेवतात. बाकीच्या वेळेला काय ते तांब्या बघितलं नाही मित्रांनो. सांगण्याचा उद्देश काय लक्षात, की पाण्याचा उपयोग चांगला करायचा असेल तर कमी पाण्यामध्ये उत्पादन घेण्यासाठी ठिबक. आपल्याकडे पाणी कमी आहे, आपल्याकडे पाण्याचं दुर्भिक्ष आहे. जे शेतकरी आता इथं पाटानं पाणी घेणारे बरेच शेतकरी असतील अजून सुद्धा, एकदम पाणी कमी आहे, पाऊस कमी पडतो, सगळं होतं, तरी सुद्धा आम्ही पाटानं पाणी घेतो. लिहून ठेवा घरी गेल्यानंतर, ज्याच्या शेतात पाण्याचा पाट, तुमचं नाव लिहा तिथं आणि आपली लागली लिहा तुम्ही काय लिहायचं. माझं म्हणणं काय लक्षात घ्या, ठिबक वापरा. ठिबकमुळे उत्पादन वाढतं, पाण्यामध्ये बचत होते. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जमिनीची सुपीकता आणि उत्पादन क्षमता कायमस्वरूपी टिकवून ठेवून कुठल्याही पिकाचं शाश्वत स्वरूपामध्ये चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर ठिबक सिंचन. अरे इस्रायलमध्ये मी पाहिलं, राख सर लॉन असते ना हिरवळ, त्याला सुद्धा स्प्रिंकलर सुद्धा पाणी देत नाही. जमिनीच्या आतमध्ये सबसल्फेट रिवर, पाणी दिसणार नाही तुम्हाला कुठं. काय हिरवं गार रानं दिसतात, पिकं दिसतात, आश्चर्य वाटतं. बागा बघितल्या की डोळ्याचं पाणी पिकतं. ते लोक तर एवढ्या पुढे गेले, ते पाणी रिसायकल करून वापरतात. त्या आंघोळीचं पाणी वाया घालवत नाहीत. आपण सुद्धा आंघोळीचं पाणी अजून वाया जाते. आपलं आंघोळीचं पाणी असेल, टॉयलेटचं पाणी असेल, रिसायकल करतात, परत शेतीला वापरतात. केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे. मला वामनराव पै यांचा डायलॉग फार आवडतो, तूच तुझ्या जीवनाचा असेल प्रकार. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? मग माझं म्हणणं असं आहे की ठिबकमुळे जमीन टिकवली जाते, जमिनीची सुपीकता आणि उत्पादन क्षमता टिकते. तुम्हाला आठवत असेल पूर्वीच्या काळामध्ये आपले आजोबा वगैरे म्हणतात बघा, अरे काही नाही, काही न करता आम्हाला 10वीच कृती व्हायची, आता 5 कृती होत नाही. जमीन खराब झाली, आई खराब झाली, म्हणून जमीन टिकवण्यासाठी ठिबक केलं. 4थ्याची गोष्ट 10 एकरामध्ये ठिबक केलं. आज मला सांगा, 12 घेऊन खोरं घेऊन 12 देणारे कोण शेतकरी राहिलाय का? शक्य नाही. अरे भारतासारख्या महाकाय देशामध्ये जिथे 140 कोटी लोकसंख्या, तिथे शेतात काम करायला मजूर मिळतो का? बोलत राहा, नाही मिळत ना. पण घरातली माणसं किती आता शेतात काम करतात तुम्ही बघत असाल. बरीच शेती ह्या मायमाऊलीवरती आहे. मी बघितलं, माझी आई शेती करायची. माझी आई 2018 मध्ये वाढली आणि सर माझी शेती वाट्याने दिली. वडिलांना पुण्याला आणलंय. आई होती तोपर्यंत शेती आम्ही करतो. बरोबर.
मग पुढचा प्रश्न, मजूर कमी लागतात, वेळ कमी लागतो, इलेक्ट्रिसिटी कमी लागते, लेबर कमी लागते, काही लागत नाही. 10 एकरामध्ये ठिबक बसवलं असेल ना, माझ्या हात बांधून शेताकडे चक्कर मारली ना, पुढे तुटलं नाही फुटलं नाही. आणि 10 एकराला पाणी द्यायचं, पाटानं धरून द्यायचं म्हटल्यावर किती माणसं लागते. बरं हल्ली कोण आज जाऊन पाणी धरून बघते का? हल्ली लेवल बिवल शेताला हा प्रकारच नाही. शेती सगळेच करता. आमच्या घरामध्ये 8 चुलत्यामध्ये 1 चुलता असं होतं की जे बरोबर पेरणी करायचं, लाईनीत पेरणी. ते मूठ असते ना, त्या पाबरीवर धरलेले असते. एक मूठ संपल्यानंतर इथं बांधलेलं असतं, ते एक मूठ संपल्यानंतर दुसरी पेरणी करणं कला आहे. हल्ली सरळ निघत नाही शेतकऱ्याला. तर म्हणजे शेतकरी आहे म्हणायची, बरोबर आहे ना. सरी सुद्धा काय केली, शेताला ढाळ आणि उतार आणि चढ असा पाहिजे की दिलेलं पाणी सारखं बसलं पाहिजे. असं होतच नाही. पाणी दिलं की सगळं खालच्या बाजूला साठून जातं, काही उपयोग नाही. काही ठिकाणी तर उसाची बेणी लावलेली असतात ना, ते बेणी सुद्धा उभं टिपरी, काय उपयोग नाही. म्हणून मित्रांनो काय माहिती का, ठिबक हे मजूर मध्ये कमी होतं, खर्चामध्ये कमी होतोय, इलेक्ट्रिसिटी कमी लागते, माणूस कमी लागतोय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही समजून घ्या, अरे आपण युरिया सारखं खत देतो ना, 20% पिकाला मिळतं पाटाखाली, 70% वाया जातं, वरती उडून जातं हवेमध्ये, जमिनीमध्ये पिकाच्या मुळांच्या खाली निघून जातं. 3 गोण्या टाकायचं, 1 गोणी पिकाला मिळते, 2 गोण्या वाया जातात. स्फुरदा घटक असा की तो 5 मिलीमीटर सुद्धा इकडे तिकडे जात नाही, तो स्थिर होतो, मातीच्या कणांचे घट्टपणे राहतो. पालाची कार्यक्षमता 40%, 60% वाया जातं, स्फुरद 80% वाया जातो. काय टाकून उपयोग आहे? मग काय करायचं, ते ठिबक बांधून दिलं तर 95% कार्यक्षमता होते युरियाची. घातलेल्या 3 गोण्या पिकाला मिळतात. स्फुरदाची कार्यक्षमता 50% होते, पालाची कार्यक्षमता 85% होते. याचा अर्थ दिलेली अन्नद्रव्य तिप्पट प्रमाणामध्ये पिकांनी घेतली जातात. ठिबक मध्ये पाणीच मर्यादित देतो आपण, मुळांच्या कक्षामध्ये देतो. खरा हुशार जाणता शेतकरी जमिनीच्या वर वाढलेलं पीक त्यापैकी जमिनीच्या आतमध्ये वाढलेली मुळांची खोली आणि विस्तार. आणि तिथे जर अन्नाने पाणी दिलं, वापसा परिस्थिती जर तुम्ही ठेवली, जे ठिबकच्या माध्यमातून शक्य आहे, पिकाची वाढ जोराला दुपटीने उत्पादन निघतं. आज महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी ठिबकचा वापर वाढू लागलेला आहे. दुसरा एक महत्वाचा भाग तुम्हाला सांग, आज महाराष्ट्र शासनातर्फे, मुलांना कंटाळा आला नाही ना बाबा तुम्हाला, ताट बसा, जरा पाठीचा करा, ताट ठेवून बसा, डोकं जागेवरती पाहिजे. लक्षात घ्या, मेंदू चालला जग चालतं. काम हाताने होत नाही, छत्रपतींनी युक्तीने राज्य केलं. ठिबकसाठी महाराष्ट्र शासनाचे 75 आणि 80% सबसिडी आहे. 5 एकराच्या आत असेल तर 80%, 5 एकराच्या वरचा शेतकरी 75%. एकराला खर्च 50-60 हजार आला ना, तर ते 35-40 हजार रुपये सबसिडी मिळते. 15-20 हजार रुपये फक्त शेतकऱ्याला घालायला. आज हिशेब सांगतो तुम्हाला, कुठलंही पीक तुम्ही घेतलं तर तुम्हाला 30-35% उत्पादन जास्त मिळतं. आणि कमीत कमी ठिबकचं आयुष्य हे 7 वर्ष शासनाने नियंत्रित केले. म्हणजे 7 वर्ष जरी 20,000 रुपये घातले तर 3,000 रुपये एकराला दर वर्षाला पडले. आणि 3,000 रुपये तरी खुरपणीला लागतात एकराला. कराय की नाही? मग आपल्याला तिथून पुढे फायदा होतो, म्हणून ठिबक केला पाहिजे. एक. दुसरा भाग, ठिबक करायचं झालं अशा बऱ्याच कंपन्या आहेत. 5 मिनिटामध्ये संपवतो. ठिबक करायचं म्हटलं तर बऱ्याच कंपन्या आहेत. पण नेटाफिम इरिगेशन ही जगातली 1 नंबरची ठिबक सिंचन कंपनी आहे. ज्या कंपनीने ठिबकला जन्म दिला, ठिबकचा शोध कुणी लावला? नेटाफिम कंपनीने लावला. नेटाफिम ही पाटील इरिगेशन, कदम इरिगेशन किंवा भुजबळ इरिगेशन ही कुणाच्या मालकीची कंपनी नाही. ही शेतकऱ्यांसाठी एकत्र येऊन केलेली कंपनी आहे. शेतकऱ्यांनी सुरू केलेली कंपनी इस्रायलमध्ये. 57 वर्ष झाली या कंपनीला. हे लावलेलं रोपटाक वटवृक्षामध्ये राहायला 114 देशामध्ये काम करतो. साहेब दरवर्षी 10,000-12,000 कोटीचं ठिबक विकतो. 10 ते 12,000 कोटीचं ठिबक, एवढं मोठं झालं. नेटाफिम या शब्दाचा अर्थ असा आहे, आपली भाषा जशी मराठी आहे ना, तशी इस्रायल लोकांची हिब्रू भाषा, त्या भाषेमध्ये नेटाफिम या शब्दाचा अर्थ पाण्याचा थेंब असा होतो किंवा जलबिंदू असा होतो. लक्षात घ्या, हे कळलं पाहिजे.
ती काही कदम इरिगेशन, पाटील इरिगेशन अशी कुणाची कंपनी नाही, ती शेतकऱ्यांची कंपनी. इस्रायलमध्ये शोध लावला, जगातली 1 नंबरची कंपनी. आजही सांगतो, जगामध्ये 100 एकर ट्रिप झालं तर 33 एकर नेटाफिमचं ट्रिप होतं सर. 33% मार्केट शेअर आहे. आणि 2 नंबरची कंपनी, तिचं मार्केट 10% आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही ठिबक विकतो. आम्ही ठिबक विकत नाही, शेतकऱ्यांना तांत्रिक पाठबळ देतो, सगळी माहिती देतो. पाणी किती द्यावं, खतं किती द्यावी, कुठली खतं वापरावी, कधी वापरावी, कशा प्रकारे पिकाचं संगोपन करावं, ही सगळी माहिती. आज मी ठिबक विकण्यासाठी नाही, तुम्हाला माहिती देण्यासाठी आलो. राज सरांनी का बोलवलं, आमच्या शेतकऱ्यांना माहिती. हे तंत्रज्ञान आम्ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचवतो. तर मित्रांनो, विनंती आपल्या सर्वांना की ठिबकचा वापर करा आणि त्याच्यामधून पाणी व्यवस्थापन करा. हे पाण्यासाठी नाही, पण पाण्यावर दिलेली खतांसाठी ठिबक वापरला पाहिजे. खर्च कमी करा. खर्च कमी करून जर आता उत्पादन जास्त घ्यायचं असेल तर इथून पुढच्या काळामध्ये पाटाने पाणी देणं, पारंपरिक पद्धतीनं शेती करणं, याला फाटा द्यावाच लागेल. म्हणून ठिबकचा वापर करा. ठिबक हे कशासाठी आहे? ठिबकच्या माध्यमातून आपण काय करतो, इथून पुढे आपण काय म्हणते का, कुठल्याही प्रकारचं पीक असेल त्या अंतरावरती लावा. आपल्याकडे भरपूर प्रमाणामध्ये असणारं सूर्यप्रकाश पिकाला उपलब्ध होईल. पाणी आणि अन्न पिकाच्या मुळांशी जर जिथं पीक नाही, तिथं पाणी नाही, तिथे गवत नाही, तण काही सण आपण म्हणतो, ते तुम्ही टाळलं नाही. आणि मग पाणी आपण जर ठिबक न दिलं तर पाणी ठिबक न दिल्यामुळे काय होईल, उत्पादन कुठलंही असेल ते क्विंटल मध्ये टनाने वाढेल. म्हणजे पीक लावू अंतराने, अन्नाने पाणी देऊ फक्त ठिबकनी, अन्नाने पाणी देऊ फक्त नेटाफिम ठिबकनी, उत्पादन वाढवू गड्या टनाटनाने. आता जाता जाता एक उदाहरण सांगतो आणि माझं भाषण संपवतो. शेतकऱ्यांचा अनुभव राखचं हे खरं उदाहरण आहे, माझ्या आयुष्यात घडलेलं उदाहरण. संस्था आमची मांजरीला आहे, सोलापूर रस्त्यावरती. आणि असंच आम्ही कार्यक्रमामध्ये जात असतो शेतकरी मेळाव्याला. हर्षवर्धन पाटील साहेब इंदापूरचे पहिल्यांदा मंत्री झाले 15-20 वर्षापूर्वी. हे सरकार होतं भाजप शिवसेनेचं, तिसरा पक्ष नव्हता त्यावेळेला त्यांच्यावर, 2 पक्ष सरकार होत. मग आम्ही BSI ला वसंतदादा शिवरी मध्ये, मग ते पहिल्यांदा राज्यमंत्री झाले, कृषी राज्यमंत्री झाले होते. तर त्यांचा सत्कार आणि आमचा शेतकरी मेळाव्यामध्ये 2-3 लोकांची भाषण असा कार्यक्रम होता. मग इथं सोलापूरवरती गेल्यानंतर पुढे लोणी देवकर नावाचं गाव आहे बरोबर. तिथं संध्याकाळी 5 वाजता कार्यक्रम होता. आम्ही तिथून 2 वाजता निघालो दुपारी. उन्हाळ्याचे दिवस होते, मे महिना होता, अंगामधून घामाच्या धारा निघत होता, तापमान वाढलेलं होतं, 40 डिग्रीवरती पोहोचलं होतं, लोकांना प्यायला पाणी नव्हतं, दुष्काळी परिस्थिती होती, पाण्यासाठी टँकर वाहत होते, भयानक परिस्थिती होती. तापमान असं भयंकर वाढलेलं, अंगातून घामाच्या धारा. आम्ही रस्त्यावरती आलो, मृगजळासारखं वाटत होतं. माझ्याबरोबर माझे सहकारी होते. असंच पुढे गेलो बघा, त्या मांजरीपासून आम्ही हायवेनं सोलापूर रोडनं पुढे यवत नावाचं गाव आहे, तुम्हाला माहिती असेल. आणि यवत नावाच्या गावामध्ये असं मी बघितलं, रस्त्यावरती चालताना असं रस्त्याच्या बाजूला 25-30 फुटावरती एक आंब्याचं डेरेदार झाड होतं. आणि त्या झाडाखाली एक शेतकरी, डोक्याला टापरी मंडळ, अंगामध्ये बंडी घातलेल्या, खाली धोतर नसलेले 55-60 वर्षाचे एक शेतकरी तंगडी टाकून निवांत पडले होते. स्वप्न दृश्य होतं मित्रांनो. भयानक परिस्थिती, गावामध्ये लोकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी टँकर वाहत आहे, तो शेतकरी मात्र तंगडी टाकून निवांत पडलेला. स्वप्न दृश्य असं होतं, त्याच्या बाजूने पाण्याचा ढळकळ पाहत होता. मला राहलं नाही, मी बोलका माणूस, मी म्हटलं आमच्या सहकार्यांना, आपण त्या शेतकऱ्यांना विचारायला पाहिजे, बाबा लोकांना प्यायला पाणी नाही, तुम्ही पाणी असून निवांत पडलाय झाडाखाली. ते म्हणले काय करायचं, आपला कार्यक्रम आहे, आपण जाऊ. नाही म्हटलं, आपण पगार त्यांचा घेतो. आपला पगार कोण करतो, शेतकरी करतो. लक्षात घ्या, BSI मध्ये असो, नेटाफिम मध्ये असो, शेतकऱ्याचा पगार घेतो. मी ते येण्याचं कारण राखचं ते माझी नेहमी भूमिका आहे की त्या शेतकऱ्याचं उत्पादन 1 ग्रॅम जरी वाढलं तरी आपलं खूप आयुष्य जगलं. मी त्या शेतकऱ्याने गेलो, शेतकऱ्याला म्हटलं, दादा का पडलाय सा? हे म्हणले, तुम्ही कोण? मी म्हटलं असं असं बाबा शास्त्रज्ञ आहे, तुमचा पगार घेतो म्हणून तुम्हाला विचारायला. ते म्हणे काय करायला पाहिजे? अहो म्हटलं काहीतरी करायला पाहिजे, लोकांना प्यायला पाणी नाही, लोकांकडे दुष्काळ पडला, टँकर पाण्यासाठी वाहतात. आणि म्हटलं तुम्ही मात्र निवांत पाण्याचा पाठ वाहतो ना, तुम्ही निवांत पडलाय सा. ते म्हणले साहेब काय करायला पाहिजे? मी उसातला माणूस,
त्यावेळेला थेऊर कारखाना इकडे चालू होता, इकडल्या बाजूला भीमा पाटच कारखाना आहे. आपण म्हणलं पाणी आहे तर ऊस लावा. ते म्हणले साहेब ऊस लावल्यावर काय होईल? अहो म्हणलं शेतात ऊस येईल, चांगला ऊस येईल. आला म्हणे पुढं काय होईल? कारखान्याला ऊस जाईल, दोन्ही बाजूला कारखाने आहे. गेला म्हणे पुढं काय होईल? साखर तयार होईल. झाली म्हणे पुढं काय होईल? साखरेची विक्री होईल. आता मला वाटलं आपलंच काय होईल, पण म्हणलं एकदा सिर तुटणं तर पारंबी तुटून नीर लावून टाकू. एकदा लागलं ना म्हणलं विचार. मग त्याला म्हणलं साखर तयार होईल, झाली म्हणे पुढं. अहो साखर विकली जाईल, झाली विकली म्हणे पुढं. अहो बँकेत पैसे जमा होतील अकाउंटला, झाले म्हणे पुढं. अहो म्हणलं सुखा समाधान संसार होईल, झाला म्हणे पुढं. मुलाबाळांचं शिक्षण होईल, चांगलं होईल, परिस्थिती सुधारेल, झालं म्हणे, सगळं झालंच आहे पुढं. अहो म्हणलं सुखा समाधानाची झोप येईल. ते मला काय म्हणले, साहेब आता काय करतोय, झोपलोय ना. ते काय म्हणले, आता झोपलोच नव, तर एवढं करून झोपायचं. बिन काय करता झोपायचा हा जगाचा प्रश्न आहे मित्रांनो. या ठिकाणी राज सरांनी बोलवलं, कंटाळा आला ना? अरे अजून नाही का? या ठिकाणी राज सरांनी बोलवलं.